नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6.49 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 65.15 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9.22 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3.78 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.64%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया फेडरर्स होल्डिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 900.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 969.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 400 रुपये आणि फेडरर्स होल्डिंग लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 77.54%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,121 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 92,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 7,140 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,972.05 रुपये आणि इन्फो एज इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 56.88%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 12,703.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 13,300 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 9,254.15 रुपये आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.26%चे रिटर्न दिले आहे आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 125 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 2 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,853.25 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,866.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,751.05 रुपये आणि ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.76%चे रिटर्न दिले आहे आणि ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 6 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया
रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.